हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम भाग 25 पार्ट 2 हा भाग राहिला होता, तो अपलोड केला आहे. तर प्लीज हा भाग नक्की वाचा. सियाची अस्वस्थता अद्वैताचा विचार करून अधिकच वाढत चालली होती. तिला भीती वाटत होती की तिच्यासोबत काही अघटित तर घडणार नाही ना. त्या सर्व लोकांकडे टॉर्च वगैरे होती. त्यांच्या मदतीने त्यांनी खाली उतरून रस्ता नीट तपासला होता. इकडे त्या गुंडांनी दारू प्यायली आणि म्हणाले की चला आता जाऊन तिला बघूया. ते खाली उतरले आणि त्यांनी व्हॅनचा दरवाजा जोरात उघडला. पण आत पाहिलं तर तिथं कोणीच नव्हतं. तो माणूस ओरडला, अरे ती तर आत नाही आहे, वाटतंय ती कुठेतरी पळून गेली आहे. त्यावर लगेच दुसरा म्हणाला, पळून कशी जाऊ शकते, तिचे हातपाय तर बांधलेले होते ना. पहिला रागाने ओरडला, ती मुलगी खूप हुशार आहे, तिला पटकन शोधा, ती या अवस्थेत जास्त लांब जाऊ शकणार नाही. तिथे आता खूप अंधार झाला होता, त्यामुळे त्यांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च चालू केले आणि ते सियाला आसपास शोधू लागले. सालीला इतक्या लवकर शुद्ध कशी आली? ते औषध जास्त वेळ गुंगीत ठेवत नव्हतं का? दुसऱ्याने त्यावर उत्तर दिलं. ज्याच्याकडून घेतलं होतं तो तर म्हणाला होता की एकदा वास घेतला की 12 तास शुद्ध येणारच नाही. वाटतंय त्या साल्याने आपल्याला खोटं औषध दिलं. त्याला मी सोडणार नाही. पण आधी तिला शोधूया. इतक्या अंधारात ती जास्त लांब जाऊ शकणार नाही. चला सगळे वेगवेगळ्या दिशेला होऊन शोधूया. सिया ज्या झाडामागे लपली होती तिथे तिने स्वतःचे हात आणि पायांच्या दोऱ्या कशाबशा सोडवल्या होत्या. ती वेदनेने विवळत होती, पण तोंडातून एक शब्दही बाहेर काढू देत नव्हती, कारण ती आपल्या जागेवरून उठून दुसऱ्या झाडामागे जाऊन लपली. जसे जसे ते लोक तिच्या जवळ येऊ लागले तशी ती पुढे सरकत होती. जंगलात खूप अंधार जास्त होता आणि थंडही हवा वेगाने सुटली होती. रात्रही बरीच झाली होती. ते लोक वेड्यासारखे तिला शोधत होते. त्यात ते पूर्णही नशेत होते, त्यामुळे कधी ते अडकळून पडत तर कधी कुठे घुसून जात. सियाला लपण्याची ही चांगली संधी होती, पण तिचं नशीब इतकंही चांगलं बलवत्तर नव्हतं, कारण एक माणूस जो त्या दिशेला येत होता आणि त्याला नशा पूर्णपणे चढली नव्हती. त्याला टॉर्चच्या प्रकाशात जमिनीवर रक्ताचे आणि फरफटत गेल्याचे डाग दिसले. तो जोरात ओरडला, अरे इकडे आहे, इथे आहे, हिने आपल्याला चांगलंच फिरवलंय. त्याचा आवाज ऐकून ते तिघेही त्याच्या दिशेने धावत आले. इकडे सिया दुसऱ्या झाडामागे लपली होती, पण तिच्या पायात काटे रुतल्यामुळे रक्त वाहत होते आणि त्यामुळे जमिनीवर सर्व रक्ताच्या खुणा बनत होत्या. ते रक्ताचे डाग पाहत ते सर्व लोक ते वडाच्या झाडापाशी पोहोचले आणि त्यांना तिथे दोरखंड पडलेला दिसला. त्यांना समजलं की तिने आपले हात पाय सोडवले आहेत. सियाच्या एका चुकीमुळे तिचं लक्ष गेलंच नाही की ती जिथे जिथे जात आहे तिथे तिथे ते रक्ताचे डाग उमटत आहेत. ते लोक खुणांचा पाठलाग करत सियाच्या अगदी जवळ आले होते आणि ज्यांनी त्या झाडाभोवती वेढा घातला त्यांनी लगेच, सिया मात्र लगेच त्यांच्या तावडीत सापडली. एकाने तिला पकडलं आणि म्हणाला, सापडली, आत्ता कुठे पळणार, तुझी हुशारी आत्ताच काढतो, थांब. असं म्हणत ते तिला ओढत व्हॅनजवळ घेऊन आले. सिया रडत रडतच ओरडत होती, प्लीज मला सोडा, मी तुमचं काय बिघडवलंय, जाऊ द्या मला. पण तो माणूस क्रूरपणे हसूनच म्हणाला, साली तुझ्यामुळेच तर सगळं झालं. जर तुला लग्न करून आणायला आमचा भाऊ गेला नसता तर तुझ्या त्या प्रियकराने, त्या अद्वैतने त्याला मारलंच नसतं. हे ऐकून सियाला मोठा धक्का बसला आणि ती
सुन्न होऊन पाहतच राहिली. त्यांनी तिला ओढत ओढत आणून खाली अंतरलेल्या त्या गादीवर जोरात ढकललं. सियाची एक मोठी किंचाळी निघाली जी त्या पूर्ण जंगलात घुमली. ते लोक राक्षसी हास्य करत म्हणाले, साली आत्ताच काय ओरडतेस? अजून तर आम्ही काहीच केलं नाहीये. आधी आम्हाला काही करू तर दे, मग ओरडताना मज्जा येईल. ती त्यांचं बोलणं ऐकून प्रचंड घाबरली. डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं. त्यावर ती रडतच म्हणाली, प्लीज मला सोडा. पण ते लोक तिच्या भोवती गराडा घालून उभं राहून विचित्रपणे हसतच म्हणाले, तुला सोडून देऊ ज्याच्यामुळे आमचा भाऊ जिवंत राहिला नाही आणि तू बोलतेस तुला सोडायला? तर आता हे सर्व विसरून जा. तुला आम्ही आता अजिबातच सोडणार नाही आणि तुला अशी शिक्षा देऊ की तुझा आत्मासुद्धा कापून निघेल. असं म्हणत ते चौघेही तिच्यावर तुटून पडले. दोघेजण तिच्या पायाजवळ आणि दोघेजण तिच्या डोक्याजवळ बसले होते. सिया त्यांच्या तावडीतून सुटून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती, पण तिथे सर्व प्रयत्न तिचे निष्फळच ठरत होते. कारण त्यांच्या चौघांची ताकद आणि तिच्या एकटीची ताकद कमी पडत होती. एकाने तिचे हात घट्ट धरले तर दुसऱ्याने तिच्या गालावर एक सणसणीत चपराक लगावली. ते थप्पड इतके जोरात होते की बिचाऱ्या सियाचे गाल, डोके आणि कान सुन्न झाले. तिच्या दोन्ही गालांवर बोटांचे वळ उमटले होते आणि तिच्या ओठांतून रक्त येऊ लागलं होतं. दोघांनी तिचे पाय पकडले होते. ज्याने थप्पड मारली होती तो तिच्यावर झुकून तिचे केस पकडू लागला. सिया रडत ओरडत आपलं डोकं इकडे तिकडे हलवण्याचा केविलवाना प्रयत्न करत होती, पण तिच्या या प्रतिकारामुळे त्या माणसाला आणखीनच राग येत होता. त्याने पुन्हा एकदा तिचे केस जोरात ओढले आणि एक तिला शिवी देत म्हणाला, साली नाटक करतेस काय? आणि तो पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे झुकू लागला. सियाची अवस्था आता बेशुद्ध होण्यासारखी झाली होती. त्या पुरुषाच्या हाताचा एक फटकाही इतका जोरदार असतो की समोरचा सुन्न होतो आणि सियाला तर त्याने कितीतरी फटके मारले होते. रागाच्या भरात तो तिला जबरदस्तीने किस करायचा प्रयत्न करत होता. सिया आपली सर्व शक्ती लावून त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होती. तो जसा तिच्या ओठांना स्पर्श करणार होता तसं सियाने कसाबसा आपला चेहरा दुसरीकडे फिरवला आणि त्याचे ओठ तिच्या मानेला लागले. सियाला त्या माणसाच्या स्पर्शाची इतकी प्रचंड घृणा येत होती की काहीच सांगू शकत नाही. तो माणूस चिडून पुन्हा एकदा तिला मारत ओरडला, हिलाच खूप माज आहे, हिला गट्ट पकडून ठेवा. तेव्हा दुसरा म्हणाला, मला वाटतं तुला ही हँडल होत नाहीये, मला करू दे, आता माझा ताबा सुटतोय हिला बघून. असं म्हणत त्याने तिचा ड्रेस ओढला, त्यामुळे तिची कंबर दिसू लागली. तो माणूस लाळ गाळत म्हणाला, बघ हिची स्किन किती गोरी आहे, अंधारातही कशी चमकते, हिला तर आज मी पूर्णपणे नोचून काढेन. त्याने पहिल्या माणसाला बाजूला सारलं आणि स्वतः सियाच्या जवळ जाऊन तिच्या ओठांकडे पाहू लागला. तितक्यात तिथे एकामागून एक अनेक गाड्याचा मोठा आवाज आला. तो आवाज ऐकताच तो माणूस थांबला आणि त्या चौघांचेही लक्ष त्या गाड्यांकडे गेले. तिथे अचानक त्या गाड्यांचा लख्ख उजेड झाला. गाड्यांमधून पटापट बॉडीगार्ड हातात शस्त्रे घेऊन बाहेर आले आणि त्यांनी त्या सर्वांना घेराव घातला. एवढ्यात तिथे आणखी एक गाडी येऊन थांबली आणि अद्वैत वेगाने बाहेर आला आणि समोरचं हे सर्व दृश्य पाहून त्याच्या डोक्यात एक तिडीक गेली. त्याने कसलाही मागचा पुढचा विचार न करता आपल्या कमरेतून
बंदूक काढली आणि थेट शूट केलं. जो माणूस सियाच्या वर होता, गोळी थेट त्याच्या कपाळातच घुसली. तिथे एक मोठं छिद्र झालं आणि रक्ताची कारंजी उडाली. तो माणूस सियाच्या बाजूला जोरात कोसळला. तो पडताच इतर तिघांची सियावरची पकड सैल झाली. सियाची प्रकृती खूपच खराब होती, पण तिने गोळीचा आवाज तिने ऐकला होता आणि तिला समजलं होतं की अद्वैत नक्कीच आला आहे. हा विचार येताच तिचे डोळे मिटले. अद्वैत धावत तिच्या जवळ आला. त्याने एकाला लाथ मारली, दुसऱ्याला मुक्का मारला आणि तिसऱ्याचं डोकं जमिनीवर आपटलं. त्यांना दूर सारून तो सियाकडे वळला तर सिया बेशुद्ध झाली होती. आज तिने खूप संघर्ष केला होता. तिथून पळण्याचाही प्रयत्न केला होता, पण सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि तिला मारही खूप लागला होता. निक्की रडत रडत म्हणाली, हिला लवकर हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. चला, मला हिची अवस्था काही ठीक वाटत नाहीये. अद्वैतने तिला पटकन उचलून आपल्या कुशीत घेतलं आणि जोरात ओरडून म्हणाला, राहुल. अद्वैताचा आवाज ऐकताच राहुलला समजलं की नक्की पुढे आता त्याला काय करायचं आहे. अद्वैत गाडीजवळ आला तसा निक्कीने दरवाजा उघडला आणि अद्वैत सियाला घेऊन गाडीत बसला. राहुलने बॉडीगार्ड्सना काहीतरी सूचना दिल्या आणि तोही ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. तर निक्की त्याच्या शेजारी पॅसेंजर सीटवर बसली. गाडी सुरू झाली आणि गाडी वेगाने पुढे निघाली. तिकडे बॉडीगार्ड्सनी त्या तिघांना पकडून गाडीत टाकले होते आणि अद्वैताच्या त्या टॉर्चर सेलकडे रवाना झाले. सियाचा सुजलेला आणि निळा लाल पडलेला चेहरा पाहून अद्वैत रागाने अक्षरशः जळत होता. मी त्यांना अशी काही मृत्यूची शिक्षा देईन की त्यांना स्वतःच्या जन्माचा पश्चाताप होईल, तो दात ओठ खाऊन म्हणाला. स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवत त्याने पाणी मागितले. निक्कीने लगेच पाण्याची बॉटल उघडून अद्वैतकडे पास केली. अद्वैतने हातावर थोडंसं पाणी घेऊन सियाच्या चेहऱ्यावर हलकेसे मारले, पण सियाने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. तिने काहीच हालचाल अजिबात केली नाही. त्याने वारंवार प्रयत्न सुरूच ठेवले. तेव्हा कुठे सियाने थोडी हालचाल केली आणि तिला शुद्धीवर येताना पाहून अद्वैतच्या अस्वस्थ मनाला थोडासा दिलासा मिळाला. त्याने हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवला तशी सियाच्या तोंडातून वेदनेची एक विवळ उमटली. अद्वैतने तिच्या गालांना स्पर्शही केला नव्हता, पण तरीही तिचा चेहरा प्रचंड सुजलेला होता. तिची त्वचा आधीच खूप सेन्सिटिव्ह होती. एवढ्या संवेदनशील त्वचेवर एवढा मार बसल्यामुळे ज्यामुळे छोटीशी जखमही मोठी दिसत होती आणि इथे तर तिला असंख्य थप्पडा मारण्यात आल्या होत्या. पुढचा भाग आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. हा भाग जो मिसिंग होता तो मी अपलोड केला आहे. तर भेटू लवकरच एका नवीन भागात. तोपर्यंत बाय.